बाजार समितीने व्यापाऱ्यांना सेस भरण्यासाठी काढलेली नोटीस आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या दप्तरी नोंद प्रमाणे सेस भरण्याची तयारी या तफावतीमुळे व्यापाऱ्यांनी यापुढे शेतकऱ्यांच्या मालाची आवक व्यवस्था बाजार समितीने करावी। आम्ही लिलावास तयार आहोत असं सांगून 12 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचा माल घेण्यास अचानकपणे नकार दिला। याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना खर्च करून आणलेला माल परत घरी किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जावं लागलाय। याबाबत व्यापारी यांनी बाजार समितीची बैठक निष्फळ ठरल्यानं बंदचा तिढा सुटत नाहीये। मात्र शेतकऱ्यांचा यामध्ये काय दोष? आडत व्यापार बंद असल्यानं शेतकऱ्यांना मात्र नाचवलं जात आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीनं 5 फेब्रुवारी रोजी आडत व्यापारी यांना नोटीस पाठवून त्यांना सेसची रक्कम टाकून भरण्यास सांगितलं होतं। सर्व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन बाजार समितीनं दर्शवलेल्या सेस रक्कम भरण्यास नकार दिला आणि त्यांनी बाजार समितीला निवेदन दिलं की बाजार समितीनं लायसन्सधारक व्यापाऱ्यांना मार्केट सेस आकारणी संदर्भामध्ये नोटीसी दिल्या आहेत। यामध्ये शेरा बाकीच्या नोटीसीमधील रक्कम आणि व्यापाऱ्यांच्या रजिस्टरमध्ये नमूद केलेल्या सेस रकमेमध्ये तफावत आहे। रक्कम भरण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे। तसेच बाजार समिती कार्यालयाच्या मार्फत योग्य आणि संयुक्तिक मदत आणि सहकार्य मिळालेलं नाहीये असा दावा देखील केलाय। तसेच यापुढे बाजार समितीनं स्वतःच्या अखत्यारीमध्ये शेतकऱ्यांचा माल उतरवून घ्यावा। आम्ही लिलाव करू आणि लगेच सेस भरू आणि 13 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचा माल उतरवून घेण्यास नकार दिलाय। बाजार समितीचे सभापती शरद कारले आणि आडत व्यापारी यांची याबाबत बैठक झाली, परंतु तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली आहे। रब्बी ज्वारी, गहू, हरभरा माल बाजार समितीमध्ये घेऊन येत आहे, परंतु माल घेण्यास कोणीही तयार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल घरी किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जावं लागतंय। अगर खासगी दुकानामध्ये बेभावानं विक्री करावं लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। बाजार समितीने यावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करून बंदबाबत शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे। या सर्व प्रकाराकडे सहकार विभागाचं मात्र दुर्लक्ष झालंय। यापुढे शेतकऱ्यांचा माल बाजार समिती घेईल की व्यापारी हाच प्रश्न निर्माण होतोय। या तिढेकडे मात्र सहकार खात्यानं दुर्लक्ष केलंय। दरम्यान व्यापाऱ्यांनी 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांचा माल घेऊन सहकार्य करावं। 1 एप्रिल पासून बाजार समिती स्वतः माल घेईल। याबाबत 20 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय। यावेळी आडत व्यापारी विनोद नवले म्हणालेत की बाजार समितीनं सेसबाबत त्यांच्या रजिस्टरमधील रक्कम आणि आमच्या दप्तरी असलेल्या नोंदी यामध्ये तफावत आहे, त्यामुळे आम्ही सेस रक्कम त्यांच्या नोटीसीप्रमाणे भरू शकत नाही। यापुढे बाजार समितीनं शेतकऱ्यांचा माल उतरवून घ्यावा। आम्ही लिलाव करू आणि सेस भरू। कवडगावचे शेतकरी अंकुश भोरे म्हणालेत की लग्नसराई आणि उन्हाळी पिकं घेण्यासाठी रब्बी ज्वारी, हरभरा घेऊन बाजार समितीमध्ये आलो, पण माल कोणी घेत नाहीये। याबाबत बाजार समितीनं शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं होतं। खासगी दुकानदार बेभावानं माल घेतायत, त्यामुळे आर्थिक नुकसान होतंय। याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून हीच का मोदींची गॅरंटी अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। 2 दिवस झाले आपले जामखेड बाजार समितीमधले व्यापारी बांधवांनी माल शेतकऱ्यांचा विक्रीत आणलेला आहे, तो घेण्यास बंद केलेला आहे। तरी आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवा आणि तिथून आम्ही खरेदी करू। पण वर्षाचा शेवटचा आता मार्चला वर्षाचा शेवट आहे, त्या अखेरपर्यंत आम्ही 1 एप्रिलपासून ती बाजार समिती म्हणून नियोजन करणार आहोत आणि 20 तारखेला पण आमची तातडीची मीटिंग लावलेली आहे या संदर्भामध्ये संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांची। त्या 2 दिवस झाले आपले जामखेड बाजार समितीमधले व्यापारी बांधवांनी माल शेतकऱ्यांचा विक्रीत आणलेला आहे, तो घेण्यास बंद केलेला आहे। तरी आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवा आणि तिथून आम्ही खरेदी करू। पण वर्षाचा शेवटचा आता मार्चला वर्षाचा शेवट आहे, त्या अखेरपर्यंत आम्ही 1 एप्रिलपासून ती बाजार समिती म्हणून नियोजन करणार आहोत आणि 20 तारखेला पण आमची तातडीची मीटिंग लावलेली आहे या संदर्भामध्ये संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांची। त्याबाबत आम्ही निर्णय होणार आहे। तोपर्यंत व्यापाऱ्यांनी माल शेतकऱ्यांचा विक्रीस घ्यावा। दिनांक 5/2/2024 ला आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांना
दरवर्षीच्या रिन्युअलच्या नोटीस दिल्या, तर त्याच्यामध्ये आम्ही जो दरवर्षी शेस भरतो मार्केट शेस, त्यांनी आकारणी केलेली शेस व आमच्याकडील रेकॉर्डप्रमाणे असलेला शेस मार्केट शेस ह्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. तर आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी गेलो, पाठपुरवठा केला, त्यांना विचारलं की बाबा मार्केट शेसच्या आकड्यामध्ये बरीच तफावत आहे, तर त्याचं थोडंसं पहा, दुरुस्ती करून आम्हाला द्या, ज्या काही चुका झाल्यात ते व्यवस्थित आम्हाला त्याची आकारणी करून द्या, आम्ही भरण्यास तयार आहोत. तर त्या बाबतीत त्यांनी काय फार आम्हाला काही सहकार्य केलं नाही. त्यांच्याकडे 5-6 वेळा आम्ही पाठपुरवठा केला, वैयक्तिक जाऊन केला, संघटनेमार्फत केला, असोसिएशन मार्फत केला, पण त्यांचं कोणाचंही असं काय त्यांनी प्रशासनानं विशेष आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही, आम्हाला काय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही. त्याच्यामुळे दिनांक आम्ही 12/5 पासून मार्केट बेमुदत बंद केलं आहे. त्याचं कारण असं की मार्केट शेसच्या तफावतीमध्ये बराच फरक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुरुस्ती करण्यास तयार नाही, तर त्या संदर्भात आम्ही बंद ठेवले. तर ह्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक मागणी केली की शेतकऱ्याचा माल एक ठिकाणी उतरून सेल हॉलमध्ये घेऊन त्या ठिकाणी आम्ही निलाव काढण्यास समर्थ आहोत, तयार आहोत. तर त्या संदर्भात त्यांनी आणखीन कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा माल सध्या उतरून घेत नाहीयेत. एक ठिकाणी 2 सेल हॉलमध्ये त्यांनी माल उतरून घ्यावेत, त्या ठिकाणी आम्ही सगळे व्यापारी जाऊन निलाव करून माल शेतकऱ्याचा घेण्यास तयार आहोत, अशी आम्ही सगळ्यांनी मागणी केली मार्केट कमिटीकडे. त्याबाबत त्यांनी आणखीन काय आम्हाला उत्तर दिलेलं नाही. बैठक झाली पण निर्णय काय पॉझिटिव्ह होत नाहीये. मी कवडगावचा शेतकरी असून जामखेड मार्केट कमिटीला मी माल 4 दिवसापूर्वी आणला होता, पण माझा तिथं काय माल घेतला नाही. त्याला यायला जायला भाडं लागते आणि मार्केट कमिटीचं आणि व्यापाऱ्याचे काय भाडं नाही तर आम्हाला काय माहीत नाही, पण आमचा माल कुठंच इथं विक्री केला जात नाही. बाहेर न्यायला कुठं व्यापाऱ्याकडे तर कमी भावात पाडून घेतला जात आहे. तरी या दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. सरकारकडून न्याय भेटणार आहे का नाही? आम्ही अशोक वीरसी 24 तास जामखेड. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 32 आणि 77 09 80 59 05. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.